नमस्कार, मी कविता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण छान वेगळे व्हिडिओ करतो. हे आहे आमची शिवशाही बस, जी बंद पडलेली आहे मधीच. आता मी ठाण्यावरून हा सगळा प्रवास मला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण ठाण्याला आहोत. ठाणा बसला बस स्टेशनला म्हणजे खाली आपण उतरतोय. वरती मी स्टेशनवरून जे खाली बस स्टॉप आहे तर तिथे आपण जातोय. ही आहे शिवशाही, ती जाणार आहे भिवंडीला. ती आहे AC बस. तर AC बसने आपण सुद्धा जाऊ शकतो किंवा नॉन AC बससुद्धा तिथे रेग्युलर चालूच असतात 15-15, 20-20 मिनिटांनी आणि तेच कंटिन्यू चालूच असतात. तर आपण चाललो आहे भिवंडीला. तर भिवंडी जाण्यासाठी बरेचसे बसेस असतात. तर आम्ही चढलो आहे ठाण्यावरून. तर ठाणे टू भिवंडी असा प्रवास आजचा होणार आहे. काय काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल. पुढे सविस्तर व्हिडिओ बघत चला. आणि ठाणे टू भिवंडीसाठी जाण्यासाठी आपल्याला पर पर्सन 60 रुपये असे आहेत. आणि हाफ तिकीट म्हणजे लेडीजसाठी 31 रुपये असं हाफ तिकीट आमची पडली. म्हणजे मी एकटीच लेडीज होती आणि हे 5 जणं जेंट्स, म्हणजे असे आमची तिकीट वगैरे सगळं मी नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो ठाण्यावरून भिवंडीला. तर भिवंडीमध्ये मानकोलीलाच आमची बस बंद पडलेली आहे. तर थोडा वेळ लागणार आहे भिवंडीला जायला. भिवंडीवरून आपण पुढे जातो आहे. तर कुठे आज आपण विजिट करतो आहे ते सगळं काही व्हिडिओमध्ये बघत राहा. मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अचानकपणे बंद पडली आहे. दुपारचा 1:30 वाजले आहे. 1 वाजता आम्ही निघालो ठाण्यावरून भिवंडीला जायला. तर मध्येच मानकोलीला आमची बस बंद पडलेली आहे आणि किती वेळ लागणार माहिती नाही आहे. दुसरी बस आम्ही मागवलेली आहे त्यांनी फोन करून. किती वेळ लागणार आहे भिवंडी जायला तर काही कळत नाही आहे, कारण खूप गरम होते. AC बस आहे शिवशाहीमध्ये आम्ही बसलो. ठाण्यावरून भिवंडी जायला नॉन AC आणि AC या दोन्ही बस आहेत. तर तुम्हाला अर्धा तासाने किंवा 1 तासाने ही बस चालूच असतात. तुम्ही ते कंटिन्यू येऊ शकता. आणि आपण पुढे भिवंडीनंतर कुठला मार्ग आपण जाणार आहोत, कुठली बस पकडणार किंवा कुठल्या ट्रॅव्हलला पण करणार आहोत पुढे, आणि मी कुठला आज तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे. तो व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. आता किती वेळ लागणार मला माहिती नाही आहे दुसरी बस यायला. तर बघूया. ऑलरेडी 1 तास तर मला होऊन गेला आहे इथे. पुढे बघू आपला किती वेळ लागते, कारण इथे मानकोलीला मध्येच बायपासला तिथे मध्येच बंद पडलेले आहे. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगसाठी कुठले ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे वेट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर गाडीतले सगळे खूप गरम होते म्हणून सगळे बाहेर खाली उतरलेत. या साईडला पण तुम्हाला दाखवते. म्हणजे बस आमची मध्येच बंद पडली आणि हा आहे हायवे. प्रचंड गरम होते. उन्हाळ्याचं कडकडीत ऊन तापले आणि मध्येच बंद पडली आहे. तर पुढे किती वेळ लागेल आम्हाला. ही आहे आमची बस शिवशाही, जी बंद पडलेली. तिथे 1 तास होऊन गेला आणि बाहेर आम्ही येऊन बसलो, कारण प्रचंड गरम होत होता आतमध्ये. त्यानंतर कॉल केल्यानंतर तरी बस आली नव्हती. पण त्यावेळेला छत्रपती शिवाजी चौक, महाराज चौक अशी बस भिवंडीला जाणारी होती. आणि त्यानंतर आम्ही बस पकडली आणि भिवंडीला उतरलो. हे आहे भिवंडीचं स्टेशन आणि आम्ही जे बसलो आहे ते आहे नवनाथ रसवंतीगृह, म्हणजे उसाचा रस. आम्ही तिथे बस थोडा पिला, कारण इतकं प्रचंड गरम होतं, खूप ऊन तापलं होतं. आणि पाठीमागे बरेच बसेस वगैरे आहे. तिथे आपलं भिवंडी टू ठाणे टू भिवंडी असे कंटिन्यू चालू होतं. आणि ते आहे विचारपूस करायला आम्ही आतमध्ये गेलो. तर बसस्टँड आहे हा आपला भिवंडीचा. तिथे पूर्ण राईट साईडला म्हणजे चार्ट वगैरे लावलेला आहे. तुम्हाला सगळं सविस्तर तिथे दिसेल. टायमिंग वगैरे आहे, कुठे किती वेळेला बसेस वगैरे तिथे असतात, त्या सगळ्या गोष्टीचा वेळापत्रक तिथे लावलेला होता. तो आम्ही वाचत होतो. आतमध्ये गेल्यानंतर मग आमची लगेच बस लागली. थोडंसं विचारपूस केली आणि त्यानंतर बसमध्ये आम्ही चढलो. तिथे बराच वेळा असा प्रवास होतो की एकदा बाहेर निघालो तो काही ना काही अडचण मात्र नक्कीच होते. तर आम्ही बसमध्ये बसलो. परत ही तिसरी बस आहे माझी, जी मला भिवंडीमधून ठाणे टू भिवंडीचा प्रवास हा किती हे झाला आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. आता हे बघा, हा जो रोड आता नवीन होतो आहे आतमध्ये जाण्यासाठी, होंडावळीपासून तिथे छोट्या आपल्या मिनी बसेस वगैरे किंवा तुम्हाला प्रायव्हेट वगैरे हवे असतील किंवा रिक्षा वगैरे हवे असतील तर ते तिथं अवेलेबल आहे. ते त्यांचे नंबर वगैरे देतात तुम्हाला. शिवाजी छत्रपती महाराजाचं तिथपर्यंत ते आहे मंदिर भिवंडीतून. तर तिथपर्यंत तुम्हाला प्रायव्हेट हवं असेल तर प्रायव्हेटसुद्धा तिथे आहेत, आणि किंवा मग सीट वाईजसुद्धा तुम्हाला ते घेऊन जातील. तर फायनली आपल्याला जिथे यायचं होतं इतक्या वेळेनंतर हा जो प्रवास आपण केला आहे तो तुम्हाला कळलाच असेल. आणि त्यानंतर फायनली आपण कुठे आलो हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं. फायनली पोहोचलो आम्ही
शिवाजी महाराज मंदिर हे शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सगळं काही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुम्ही राईट साईडला आलात तर राईट साईडला तुम्हाला इथे चपलेसाठी स्टँड वगैरे आहेत, तुम्ही चपला वगैरे काढू शकता. काही ठिकाणी ऑटो रिक्षा पण जातो तुम्हाला हे नाही आणि रिक्षा वगैरे चालूच असतात तिथे आणि ही व्हॅनसुद्धा तुम्हाला दोन्ही आहे. 20 रुपये पर सीट आहे. शंकराची मूर्ती आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्रामधील हे सगळ्यात पहिलं छत्रपती शिवाजी महाराजाचं मंदिर आहे. बॅक साईड दाखवते आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे. खूप त्रासदायक प्रवास आमचा झाला आहे आणि इथं आल्यानंतर खूप प्रसन्नता वाटते, छान वाटतंय. क्लायमेट इतकं सुंदर आहे, हवा खूप मस्त आहे आणि प्रायव्हेट तुम्ही येऊ शकता, रिक्षाने येऊ शकता. इथं येण्याचा प्रवास मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवते आणि इथे आतमध्ये जाण्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवते. म्हणजे तुम्हाला 2 व्हिडिओ मी या चॅनलवर तुम्हाला दाखवणार आहे. शिवाजी महाराजापर्यंत म्हणजे ठाणेपासून ते इथे मराठेपाडा म्हणजे शिवक्षेत्र आहे. शिवाजी महाराजाचं हे मंदिर आहे भिवंडीमधलं. तर इथे आपण आलो आहे. कसं यायचं इथे तर ते मी तुम्हाला सविस्तर त्याचा एक व्हिडिओ बनवते. आणि आमचा खूप धक्कादायक म्हणजे खूप त्रासदायक प्रवास झाला आहे. काय प्रॉब्लेम आले आम्हाला मध्ये तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तो कंटिन्यू व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. म्हणजे पुढे आपण आतमध्ये मंदिरात काय काय आहे बघण्यासारखं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझ्या पाठीमागे इथं तुम्ही बघू शकता इथे प्रायव्हेट रिक्षासुद्धा अवेलेबल आहेत आणि तुम्ही तिथे प्रायव्हेटसुद्धा येऊ शकता. आणि इथे पार्किंगलासुद्धा सोय केलेली आहे. बॅक साईड दाखवते. हा पूर्ण पार्किंग एरिया आहे आणि इकडे स्टॉल वगैरे आहे जेवणासाठी. पुढे आतमध्ये गेल्या चप्पल इथे बाहेर काढायची आणि इकडे थोडं काम चालू आहे म्हणून. आणि आतमध्ये तिकडे जेवणासाठी स्टॉल वगैरे आहेत. चपलासाठी इथे स्टँड वगैरे केलेले आहेत. तर तुम्ही इथे तुमचे पादत्राणे इथे काढावी. तिथे असा बोर्ड लागलेला आहे. हे बघा, ही जी व्हॅन आहे ती व्हॅनमध्ये आम्ही आलो. त्यानंतर आम्ही याच्यामध्येच रिटर्न जाणार आहोत. तुम्ही त्यांना सांगितलं की त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला स्टॉपसुद्धा करू शकता. त्या व्हॅनमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला सोडतील पण आणि घ्यायला पण येतील. आणि सविस्तर व्हिडिओ हा मी करते. कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण आतमध्ये आपण गेल्यानंतर काय काय आहे आतमध्ये तिथे आपण सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. किती एकर एरियामध्ये हा मंदिर बांधलं गेलं आहे ते सगळं मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओ करेल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. हे आहे भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ मराठेपाडा मंदिर. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. हे पहिलं मंदिर आहे आपलं आणि खूप सुंदर बाहेरचं दृश्य. मी दुसरा सेकंड पार्ट केलेला आहे. नक्की सेकंड पार्ट बघा, म्हणजे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल.